शिकायला कुठं वय असते तिचा दिवा घरोघरी लावा, साक्षर करूया सगळ्यांना. आजचे शिक्षण उद्याचे भविष्य एकच करायचं, मरेपर्यंत शिकायचं. सुख समृद्धीचा करा, शिक्षण हाच मार्ग करा. देशाचा होईल विकास, घेऊन साक्षरतेचा ध्यास. शिक्षणाला नाही बंधने वयाची, साक्षरतेमुळे प्रगती होईल देशाची. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. जय हरी विठ्ठल. असाक्षरांना शिकूया, देशाचा विकास करूया. असाक्षरांना शिकूया, देशाचा विकास करूया. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब, सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मनीषा आवळे मॅडम, त्याचप्रमाणे शिक्षण संचालक योजना महाराष्ट्र राज्य पुणे महेश पालकर साहेब, उपसंचालक राजेश क्षीरसागर साहेब, शिक्षणाधिकारी श्री नितंबा साळुंखे, डायट प्राचार्य सुलभा वटारे मॅडम, त्याचप्रमाणे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मोहोळ अविचल महाडिक साहेब. शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद सोलापूर उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022 ते 2027 अंतर्गत शिक्षण विभाग पंचायत समिती मोहोळ व स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळ प्रस्तुत आषाढी एकादशी निमित्त वारी साक्षरतेची हा फेसबुक व यूट्यूब लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रम आज मोहोळ येथे डाएटचे बुधाराम सर, तंत्रस्नेही शिक्षक श्री दीपक पारडे सर, श्री रमेश साठे सर, श्री लक्ष्मण भोसले सर, तसेच या कार्यक्रमासाठी प्रशस्त असं सभागृह उपलब्ध करून देणारे डॉक्टर सागर नंदकुमार फाटे, हॉटेल लोकसेवा मोहोळ यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी योजना माननीय सुलभा वटारे मॅडम यांना मी विनंती करते की आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वांना नमस्कार. रामकृष्ण हरी. आजच्या या आषाढी एकादशीच्या निमित्ताने आम्हा सर्व सोलापूर जिल्हावासियांकडून आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उपस्थित आहोत वारी साक्षरतेसाठी. शालेय शिक्षण वकील आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम या अंतर्गत साक्षरतेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून साक्षरतेचा जागर वारी साक्षरतेच्या माध्यमातून संपन्न होत आहे. पांडुरंग हे सर्व महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि निश्चितपणे ही वारी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय कुशावा असते आणि अशा वेळी या वारीचं निमित्त करून
संचालनालयाकडून राबवण्यात आलेला हा विशेष उपक्रम म्हणजे साक्षरता वारी. वारी सुरू झाल्यापासून आज अखेरपर्यंतचा हा जागर साक्षरतेचा ज्ञानेश्वर माऊलींबरोबर आणि संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर पण होत आहे. पण पंढरपूरमध्ये विशेषत्वाने संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या दिंडी किंवा पालखी आहेत यांच्या सोबत सुद्धा साक्षरतेची वारी साजरी करायला आणि प्रसार आणि प्रचार करायला खूपच आनंद झाला. निश्चितपणे हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि ह्या जागा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुनश्च एकदा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर योजना कार्यालय याचबरोबर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मोहोळ आणि विशेषत्वाने आजचा हा साक्षरतेचा जागर साक्षरतेच्या वारीच्या माध्यमातून आपणापर्यंत सादर करणारे स्वतः विशेष मेहनतीनं हा कार्यक्रम तयार करणारे खूप कमी कालावधीमध्ये मोहोळ तालुक्यातील स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुपचे सर्व शिक्षक या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आता सुरू करत आहोत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी स्वानंद ग्रुप स्वयंची याचबरोबर त्यांच्याच मार्फत होणारा हा अभिनव विकासांचा साक्षरतेचा जागर साक्षरतेचा गीतमंच कार्यक्रम. धन्यवाद मॅडम. आपण आम्हा सर्वांना अमोल असं मार्गदर्शन केलं आणि आपल्या सुंदर अशा वाणीतून उल्हास नवभारत साक्षरता अभियानाची संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. यानंतर उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती मोहोळ स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळचे अध्यक्ष श्री रुपेश क्षीरसागर सर, यानंतर उपाध्यक्ष किरण कुमारी गायकवाड मॅडम, सचिव श्री महेश कोटीवाले सर, विश्वस्त श्री एकनाथ कुंभार सर, सदस्या अरुंधती सलगर मॅडम, त्यानंतर कालिंदा यादव मॅडम, यानंतर लक्ष्मण भोसले सर, यानंतर श्री दीपक पारडे सर, तंत्रसेन शिक्षक मोहोळ तालुका, यानंतर श्री रमेश साठे सर, तंत्रसेन शिक्षक मोहोळ तालुका, यानंतर मी स्वतः हेमलता होटकर. कलाकारांची ओळख आता सगळ्यांना झालेलीच आहे. शिक्षक वृंद स्वरचित गीतांचा त्यांनीच ध्वनिमुद्रित केलेला हा कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहे. पण विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे होण्यासाठी म्हणून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब आणि याचबरोबर नीटनेटकं मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या आदरणीय मनीषा आवाळे मॅडम यांनी देखील यासाठी विशेष सूचना देऊन कार्यक्रम प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन देखील केलेलं आहे. आणि त्यामुळं आम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सादर होत आहे साक्षरता वारी अंतर्गत गीत मंच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आजच्या या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची सुरुवात आपण राज्यगीताने करूया. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सन्माननीय कादर शेख साहेब, याचबरोबर पंचायत समिती मोहोळ येथील सर्वांचे वरिष्ठ अधिकारी, सर्व मार्गदर्शक, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळ वारी साक्षरतेची हा साक्षरता गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांना विनंती की आता राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात होईल.
कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेश वंदनाने होते. तर आजच्या वारी साक्षरतेची या कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनाने होईल. चला तर मग ऐकूया श्री गणेश वंदना. गणेशाच्या पूजनानं सगळं वातावरण कसं प्रफुल्लित होतं. अगदी भक्तिमय वातावरण तयार होतं. तर या विद्येच्या देवतेला करावं तेवढं नमन कमीच आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतंय नमो नमो गणराया. यानंतर गणेश वंदना गीत सादर होईल. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीवर्याय धीमहि गजेशानाय श्री गणेशाय धीमहि.
बालचतुराय गानकालाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानवन्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यकवलाय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकरक्षेत्रे गुरुधर्मसदानाथाय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमुखाय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्र श्रीगणेशाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ग्रन्थदीपाय ग्रन्थमेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतदीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय ग्रन्थप्रियकृते गायकानीयविग्रहाय गङ्गाजलप्रणयवते गौरीस्तनन्दनाय गौरीहरनन्दनाय गौरभानुसुताय गौरीगणेश्वराय गौरीप्रणयाय गौरीभवनाय गौरभावाय धीमहि गोसहस्राय गोवर्धनाय गोपगोपाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि विठुरामाचा खांद्यावरती भगवी पताका पंढरीकडे दाखल झालेल्या सर्व मार्गांचे जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. वातावरण पूर्ण बदलूनच गेलं. भक्तिमय वातावरणानंतर आता आपण नवभारत साक्षरता अभियान म्हणजे नेमकं काय, हा कार्यक्रम कोणी, कुणासाठी आणि कशासाठी आणि कसा राबवायचा, हे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एका गीतातून आता
तो कळून जाते. चला तर मग ऐकूयात नवभारत साक्षरता गीत. हॅलो. Saksharita
शैक्षणिक धोरण 2020 मधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयानुसार 2030 पर्यंत सर्व तरुण, प्रौढ, पुरुष आणि स्त्रिया अशा सर्वांना 100% साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन करणं अपेक्षित आहे. शासन निर्णय 14/2022 अन्वये केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम हा सन 2022-23 ते 2026-27 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी प्राधान्याने असणारे जे लक्ष्य गट आहेत ते म्हणजे मुली, महिला, याचबरोबर SC, ST, OBC आणि अल्पसंख्याक संवर्गीय असाक्षर, विशेष गरजा असलेले दिव्यांग आणि याचबरोबर उपेक्षित घटक ज्यामध्ये भटक्या व्यक्ती, बांधकाम कामगार आणि मजूर वर्ग यांचा समावेश आहे. धन्यवाद मॅडम. आत्ताच आपण नवभारत साक्षरता गीत ऐकलं. समाजात एकोपा निर्माण करण्याचे काम केलं ते आपल्या संतांनी ज्ञानोबा, तुकोबा यांनी आखून दिलेल्या मार्गावर अवघा महाराष्ट्र चालू लागला. आणि म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं, गेले सांगून ज्ञाना तुका, गेले सांगून ज्ञाना तुका, झाला उशीर तरीही शिका, झाला उशीर तरीही शिका. तर यानंतर रानातील पळस, अंगणातील तुळस आणि मंदिराचा कळस म्हणजे महाराष्ट्र असे सुंदर वर्णन करणाऱ्या महाराष्ट्राच्या कला साहित्याचं वर्णन करणारा अभंग म्हणजे विशेष काव्य प्रकार. चला तर मग ऐकूया अभंग चले ग सखी. आमचा भारत साक्षर होऊये, साक्षर भारत संपन्न होऊये. लिहूया वाचूया साक्षर होऊया, लिहूया वाचूया साक्षर होऊया. चल ग सखे, चल ग सखे शिकायला, लिहूया वाचूया, चल ग सखे, चल ग सखे शिकायला. लिहूया वाचूया, ज्ञानी जरा प्रेम, हो ज्ञानी जरा प्रेम, जिथे ज्ञान तिथे देव. चल एक अक्षर गिरवाया, चल ग सखे, चल ग सखे शिकायला. लिहूया वाचूया, चल ग सखे, चल ग सखे शिकायला. लिहूया वाचूया. साक्षर जीवनाचा आधार, लिहूया वाचूया, करील सुखाचा तो संसार. लिहूया वाचूया, समाज देईल तुला सन्मान, लिहूया वाचूया, होईल देश आपला संपन्न. लिहूया वाचूया, होईल देशाचा विकास, हो होईल देशाचा विकास. ही तू साक्षरतेच्या गिरवाया. चल ग सखे, चल ग सखे शिकायला. लिहूया वाचूया, चल ग सखे, चल ग सखे शिकायला. लिहूया वाचूया. विदेशी विन्यास गुणाला बंदी, लिहूया वाचूया, खाली चालून छानही संधी. लिहूया वाचूया, शिकून होईल तुझी समृद्धी, लिहूया वाचूया, येईल दारोदार सुख शांती. लिहूया वाचूया, करते कसला तू विचार, हो करते कसला तू विचार. मग तू दोन तीन चार करू वंदन ज्ञानाच्या मूर्तीला. चल ग सखे, चल ग सखे शिकायला. लिहूया वाचूया, चल ग सखे, चल ग सखे शिकायला. लिहूया वाचूया. गेला जन्म यो वाया ग, लिहूया वाचूया, नाही मिळाला यो पैका ग. लिहूया वाचूया, कष्ट करून राबून लिहूया वाचूया, नाही मिळाला यो
सांगतो निवार यांना सांगतो निवार नको देऊ कुणाला पुढे देऊ साक्षर अभियानाला चल ग सखे शिकायला लेवूया वाचूया चल ग सखे शिकायला लेवूया वाचूया ठाणी कराटे हो ठाणी कराटे जिथे ज्ञान तिथे कला एक एक अक्षर गिरवाया चल ग सखे शिकायला लेवूया वाचूया चल ग सखे शिकायला लेवूया वाचूया लेवूया वाचूया लेवूया वाचूया साक्षर होऊया लेवूया वाचूया साक्षर होऊया लेवूया वाचूया साक्षर होऊया लेवूया वाचूया साक्षर होऊया आपल्या सगळ्यांचं दैवत पंढरीचा विठुराया विठ्ठलाचं नाव घेतलं की थेट पंढरपूर डोळ्यासमोर उभं राहतं. चंद्रभागा नदी तिथल्या वाळवंटात आलेले लाखो भक्त त्यांचा शेकडो मैलांचा प्रवास डोळ्यासमोरून जातो. भक्त आणि विठ्ठलाचं हे नातं डोळ्यासमोर येतो. तर शिक्षणाकरिता नाही अट वयाची अबकड शिकूया देश साक्षर बनवूया लिहा वाचा शिका मग कसलाच नाही धोका घर घर साक्षर करूया संदेश जन जनात पोहोचूया. यानंतर सादर होत आहे भक्तिगीत प्रभू तू दयाळा. प्रभु तू दयाळु कृपावंत दाता प्रभु तू दयाळु कृपावंत दाता दया मागतो तुझी अनंता प्रभु तू दयाळु कृपावंत दाता प्रभु
असे भाव होणा तुझे नाम होई नको एक जीवा तुझे नाम होई नको एक जीवा दया मागतो तुझी अनंता प्रभु दयाळू कृपावंत दाता प्रभु दयाळू. शिक्षण संचालनालय योजना महाराष्ट्र राज्य पुणे वारी साक्षरतेची अक्षर अक्षर गिरूया साक्षर भारत घडवूया अक्षर अक्षर गिरूया साक्षर भारत घडवूया. वारी भक्तिभावाने चालणार गावी गेल्यावर मनोभावे शिकणार. वारी भक्तिभावाने चालणार गावी गेल्यावर मनोभावे शिकणार. शिकायला कुठं वयाचं वय. साक्षरतेतून समृद्धीकडे साक्षरतेतून समृद्धीकडे अक्षर कळे संकट टळे अक्षर कळे संकट टळे. एक एक अक्षर गिरूया ज्ञानाचा डोंगर चढूया एक एक अक्षर गिरूया ज्ञानाचा डोंगर चढूया. यानंतर शिवाय कुठली साडी नेसू कुठले दागिने घालू मला तर काही सुचेनाच झाले. ही साडी तर मी परवा वटपौर्णिमेलाच घातली होती. आता ती घातली तर शेजारच्या मीनाताई ओळखतील. काय करू काय करू. साक्षर साक्षर गुर्र. अगं बाई नाव ठेवण्याचा कार्यक्रम तर झाला वाटतं. चला चला पाळण्याला जाऊया. यानंतर सुंदर असा पाळणा होईल.
गजल पाळणं ऐकल्यानंतर असं म्हणावंसं वाटतं, झुलवा पाळणा पाळणा अभियान साक्षरतेचा, झुलवा पाळणा पाळणा अभियान साक्षरतेचा, साक्षरतेचा बाण कसा हा लागे असाक्षरा, साक्षरतेचा बाण कसा हा लागे असाक्षरा, झुलवा पाळणा पाळणा अभियान साक्षरतेचा. नामकरणाद्वारे पाळणा होऊन जरी आपलं अभियान पुढे सरकत असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्वांसाठी शिक्षण ही संज्ञा या अभियानातून पुढे येत आहे. आणि सर्वांसाठी शिक्षण खुलं करून देण्यासाठीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंमलबजावणीसाठी असणारी जी केंद्र आहेत ते राज्यस्तरावरती शिक्षण संचालनालय आहे, त्यानंतर महाराष्ट्र राज्य संशोधन व शिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत आणि संचालनालयामार्फत दिशा केली जाते. जिल्ह्यासाठी अंमलबजावणी शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत होते, तालुक्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा हे एक जिथं खरोखरच या ज्ञानार्जनाचं काम होतं आणि अतिशय असं हे महत्त्वाचं असणारं काम सर्वसमावेशक आहे. यासाठी सर्व यंत्रणांकडून अतिशय उत्स्फूर्त मार्गदर्शक अशा सूचना मिळत आहेत, गाईडलाईन मिळत आहेत आणि याचबरोबर कारवाईसाठीचे टप्पे सुद्धा आजमावले जात आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे यांचे जिल्हाधिकारी जे आहेत ते नियामक परिषदेचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्यानुसार शैक्षणिक धोरण शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार जिल्ह्याची गाईडलाईन ठरवली जाते. याचबरोबर दिलेली गाईडलाईन आणि त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी होते की नाही याबद्दल जी तालुकास्तरीय कार्यकारी समिती आहे याच्या अध्यक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत याची पडताळणी केली जाते. तालुका स्तरावरती तहसीलदार नियामक परिषदेचे अध्यक्ष आहेत, तर गटविकास अधिकारी हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष आहेत. शाळा स्तरावरती शाळा व्यवस्थापन समिती आहे आणि मुख्याध्यापक आहे. यांच्या माध्यमातून शाळा हे एक युनिट असून इथूनच खरी अंमलबजावणी होते या साक्षरतेची. आणि त्याचमुळे कदाचित जनजन साक्षरतेतून समृद्धतेकडे ही जी बाब आहे, घोषवाक्य आहे, खरोखरच याची अंमलबजावणी होताना दिसते आणि आपण सारे ते करणार आहोत आणि निश्चितच 2027 पर्यंत हे ध्येय आपण गाठतो आहोत. गजर गजर करूया ज्ञानोबा तुकोबा, साक्षर करूया आजी आजोबा. गजर गजर करूया ज्ञानोबा तुकोबा, साक्षर करूया आजी आजोबा. असं म्हणतात की वेडी माणसं इतिहास घडवतात आणि खरंच स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहळा या नवभारत साक्षरतेचं वेडच लागले जणू. आणि आमच्या मानगुटीवर बसलेलं हे साक्षरतेचं भूत आता संपूर्ण महाराष्ट्रात या अशा अफलातून गीतातून पसरवणार. चला तर मग ऐकूया इतिहास घडवा नवा हे गीत.
पाचवी माझी ओवी ग विनंती तुम्हाला
दुबळ्याला तू ये रे बा अक्षरा, मदत करा दुबळ्याला तू ये रे बा अक्षरा. सहावी माझी ओवी ग षड्विकार संपू दे, सहावी माझी ओवी ग षड्विकार संपू दे. सुख सर्वांना लाभो तू ये रे बा अक्षरा, सुख सर्वांना लाभो तू ये रे बा अक्षरा. सातवी माझी ओवी ग मानवता लक्षण, सातवी माझी ओवी ग मानवता लक्षण. नको सोडू शिक्षण तू ये रे बा अक्षरा, नको सोडू शिक्षण तू ये रे बा अक्षरा. ओव्या गाईल्या साथ झाले मी आनंदी, ओव्या गाईल्या साथ झाले मी आनंदी. शिक्षणाची छंदी घरी राहणार कधी, शिक्षणाची छंदी घरी राहणार नाही कधी. साक्षरतेतून समृद्धीकडे, साक्षरतेतून समृद्धीकडे. एक एक अक्षर शिकूया, ज्ञानाचा डोंगर चढूया, एक एक अक्षर शिकूया, ज्ञानाचा डोंगर चढूया. वारीत भक्तिभावाने चालणार, गावी गेल्यावर मनोभावे शिकणार. वारीत भक्तिभावाने चालणार, गावी गेल्यावर मनोभावे शिकणार. शिकायला कुठं वय असते होय? अक्षर कळे संकट टळे, अक्षर कळे संकट टळे. साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा, साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा. तर यानंतर असाक्षर लोकांना शोधू हे गीत सादर होईल. असं हे उल्हास नव भारत साक्षरता अभियान हळूहळू पुढे जाते. असाक्षरांचं सर्वेक्षण होतंय. या दिंडीचा हेतू एकच होता की तुकामय झालेल्या या वातावरणामध्ये किंवा पांडुरंगमय झालेल्या या वातावरणामध्ये जे वारकरी आलेले आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा सर्वेक्षण राहिलं नाही पाहिजे. ज्या त्या ठिकाणी त्यांचं सर्वेक्षण होऊन माहिती गेली पाहिजे. यासाठी या वारीच्या दरम्यान सुद्धा जेवढ्या पण दिंडीबरोबर पालखीवर दिंड्या होत्या त्या सर्व दिंड्यांचं सर्वेक्षण यावेळी करण्यात आलं. हे सर्वेक्षण करत असताना शिक्षकांनी तितकाच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला आणि वारकऱ्यांमध्ये बोलत असताना गप्पा मारत असताना त्यांनीही नमूद केलं की खरोखरच शिक्षणाची गरज आहे आणि ही जर संधी आम्हाला पूर्वी मिळाली असती तर कदाचित जे कष्टमय आयुष्य गेलं तर ते गेलं नसतं. थोडी दिशा मिळाली असती आणि दिशेमुळे विकास निश्चितच झाला असता. आणि त्यामुळेच या ठिकाणी म्हणलेलं आहे गेले सांगून ज्ञाना तुका झाला उशीर तरीही शिका. आणि खरोखरच ही दिंडी अशीच पुढं जात राहणार आहे. यासाठी असणारे सगळ्यात महत्त्वाची जी या योजनेची ठळक वैशिष्ट्ये आहेत याच्यामध्ये शाळा हे योजनेचं एकक आहे हे आपलं झालंच, परंतु लाभार्थी आणि स्वयंसेवक या दोघांचंही उल्हास यापुरती रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करणं गरजेचं असतं आणि ते शाळांच्या मुख्याध्यापकामार्फत केलं जातं. ज्यावेळी सर्वेक्षण होतं त्यावेळी
आढळून आलेले असाक्षर यांची नोंदणी या उल्हास ॲपवरती केली जाते. 10 असाक्षरांसाठी एका स्वयंसेवकाची नियुक्ती करता येते. आता स्वयंसेवक म्हणाल तर ते वेगळे कुठलेच नसणार आहेत. उत्स्फूर्तपणे ज्यांना ज्यांना याच्यामध्ये राष्ट्रीय कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवणं गरजेचं वाटतं अशा प्रत्येक उत्साही मनासाठी, उत्साही व्यक्तीसाठी स्वयंसेवक म्हणून आपली कामगिरी देता येते. आणि त्यासाठी नजीकच्या शाळेमध्ये संपर्क केला तर निश्चितच तुमच्या मार्फत जनजन साक्षर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या उत्स्फूर्ततेबरोबरच जे आपले विद्यालय आहेत, शासकीय शाळा आहेत, यातले विद्यार्थी असतील, आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी ताई असतील, एखादी गृहिणी असेल जिला असं वाटतं की माझ्या फावल्या वेळामध्ये माझा वेळ सत्कारणी लागावा, अशाही व्यक्तींना स्वयंसेवक म्हणून आपलं सहभाग नोंदवता येतो. याचबरोबर जे सामाजिक संस्था आहेत ज्यांना वाटतं की खरोखरच देशाचा विकास व्हावा आणि त्यामुळे विविध माध्यमातून ते कार्यरत असतात, त्यांनी देखील याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि आमच्या या चळवळीमध्ये हिस्सा होऊन निश्चितच साक्षरतेतून समृद्धीकडे जाण्यासाठी आम्हाला मदत करावी. आणि या माध्यमातून होणारं जे पायाभूत संख्याज्ञान आणि साक्षरता आहे तर यासाठी आपला सहभाग नक्कीच आवश्यक राहील. चला तर मग जाऊया पुढे आणखी आपल्या वारीमध्ये काय म्हणताय ते वारकरी. असाक्षर लोकांना शोधू, त्यांना शिकवून साक्षर करू. असाक्षर लोकांना शोधू, त्यांना शिकवून साक्षर करू. साक्षर लोकांना शोधू, त्यांना शिकवून साक्षर करू. असाक्षर लोकांना शोधू, त्यांना शिकवून साक्षर करू. असाक्षर लोकांना शोधू, त्यांना शिकवून साक्षर करू. अक्षर अक्षर कळे, सारे संकट आपले टळे. अक्षर अक्षर कळे, सारे संकट आपले टळे. संकट आपले टळे, आनंद जीवनात सारा मिळे. संकट आपले टळे, आनंद जीवनात सारा मिळे. असाक्षर लोकांना शोधू, त्यांना शिकवून साक्षर करू. असाक्षर लोकांना शोधू, त्यांना शिकवून साक्षर करू. उल्हास ॲप घेऊ, सारी माहिती त्यावर भरू. उल्हास ॲप घेऊ, सारी माहिती त्यावर भरू. माहिती त्यावर भरू, सारा भारत डिजिटल करू. माहिती त्यावर भरू, सारा भारत डिजिटल
बदल करू असाक्षर लोकांना शोधू त्यांना शिकवून साक्षर करू असाक्षर लोकांना शोधू त्यांना शिकवून साक्षर करू सुख समृद्धीचा झरा शिक्षणाचा मार्ग खरा सुख समृद्धीचा झरा शिक्षणाचा मार्ग खरा शिक्षणाचा मार्ग खरा शिकून भारत साक्षर करा शिक्षणाचा मार्ग खरा शिकून भारत साक्षर करा असाक्षर लोकांना शोधू त्यांना शिकवून साक्षर करू 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 वारी साक्षरतेची पहा मंडळी, साक्षरतेतून समृद्धीकडे जाण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की जे युद्ध तलवारीने जिंकू शकत नाही ते एका पेनानं आपण जिंकू शकतो आणि ती ताकद पेनामध्ये असते. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, अक्षर अक्षर गिरूया साक्षर भारत घडवूया, अक्षर अक्षर गिरूया साक्षर भारत घडवूया. तर यानंतर गवळण सादर होईल. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. रमती कुंजवनी बाला, असावा तिथे नंदलाला. कुणी जाणा मुकुंदाला, जीव हा वेडा पिसा झाला, हरीचा शोध कुणी लावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा. कुणाशी केला जरी दंगा, मला येऊन जनी सांगा. त्यास दाखवीन मी इंगा, नका पण लपवू श्रीरंगा, माझा श्याम मला दावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, उडतो डोळा डोळा बाई डावा.
कधी ना झाली आजवरती ग नजरे आड कृष्णमूर्ती हसता गोपी सदा भवती कशी मग पडली भूलपुरती हरीचा किती करू धावा गवडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा. वाचन लेखन संख्या ज्ञान प्रत्येकाला यायलाच हवं. राधा घरात जर नाही कुणी जा संगे यास पाही वडा खाली यमुने डोही धरुनी आणा गेलवलाई त्याच काढला कृष्ण कावा गवडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमेना गोकुळात पावा गवडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा. वारी साक्षरतेची शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मुंबई. आमचा भारत साक्षर असो साक्षर भारत संपन्न असो लिहा वाचा शिका मग कसलाच नाही धोका शिकलेल्यांनो शिकवा निरक्षरता घालवा शिकलेल्यांनो शिकवा निरक्षरता घालवा. जो राहील निरक्षर तो फसे निरंतर जो राहील निरक्षर तो फसे निरंतर. राहू आपण एकोप्याने देश घडवू शिक्षणाने राहू आपण एकोप्याने देश घडवू शिक्षणाने. तर यानंतर गीत सादर होत आहे आम्ही साक्षर साक्षर. हॅलो करू ज्ञानाचा जागर आम्ही साक्षर साक्षर करू ज्ञानाचा जागर या काळोख्या पाठीवर चल गिरवूया अक्षर आम्ही साक्षर साक्षर करू ज्ञानाचा जागर साक्षर साक्षर करू ज्ञानाचा जागर या अंधार वाटेवर करू साक्षरता जागर चला शोधूया निरक्षर त्याच्या स्वप्नांना स्वप्नांना त्याच्या स्वप्नांना स्वप्नांना देऊया चले आकार आम्ही साक्षर साक्षर करू ज्ञानाचा जागर आम्ही साक्षर 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 करू ज्ञानाचा जागर जागर आम्ही साक्षर 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 करू ज्ञानाचा जागर जागर आम्ही
साक्षर साक्षर करू ज्ञानाचा जागर नव साक्षरता अभियान करी अज्ञानावर मात नव साक्षर भारत आमचा उल्हास उल्हास आमचा उल्हास उल्हास करे जग साकार आम्ही साक्षर साक्षर करू ज्ञानाचा जागर आम्ही साक्षर साक्षर करू ज्ञानाचा जागर आम्ही साक्षर 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 करू ज्ञानाचा जागर 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 जागर घटकांपर्यंत पोहोचायचं तर सर्व प्रकारच्या गीतांचं गायन झालंच पाहिजे आणि वारी साक्षरतेची ही रंगून दंगून गेलीच पाहिजे. पण साक्षरतेच्या वारीबरोबरच ईश्वराचं स्मरण सुद्धा होणं गरजेचं आहे, कारण त्यांच्याच या वारीच्या माध्यमातून साक्षरतेचा जल्लोष होतोय आणि आपण तो करत आहोत. त्यामुळे निश्चितपणे त्यांचं स्मरण होणं देखील गरजेचं आहे. असाक्षरांचं सर्वेक्षण आपण करतोय, स्वयंसेवकांकडून करतोय, नोंदणी त्यांची करतोय आणि त्याच्या पुढचे कार्यवाहीचे टप्पे असणार आहेत. स्वयंसेवकाचं प्रशिक्षण झाल्यानंतर ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल यांच्या माध्यमातून या असाक्षरांचं अध्ययन होणार. या अध्ययनानंतर त्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याच्यामध्ये निपुण केलं जाणार. ही झालेली साक्षरता त्यांचा सराव हा नंतर प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून घेतला जाणार. विद्यार्थ्यांप्रमाणेच परीक्षा होऊन ज्या असाक्षरांना साक्षर घोषित करायचं तर त्यांना गुणपत्रक देऊन प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचं साक्षर जाणं हे डिक्लेअर करणार. म्हणजे या सर्व कार्यवाहीच्या टप्प्यामध्ये खरोखरच एक वेगळी अनुभूती या सर्व असाक्षरांना मिळणार आहे. झरून गेलेलं बालपण, रमून जायचे शाळेतले दिवस जे राहिले तर आता ती संधी सर्व वयासाठी वयोगट 15च्या पुढच्या सर्व वयोगटासाठी उपलब्ध करून दिलेली आहे शासनाने आणि निश्चितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना आपल्यासोबत शिकायला भाग पाडण्यासाठी आपण ही वारी साक्षरतेची करत आहोत. पण सोबतच ज्या कैवल्याच्या ज्या विठ्ठलाच्या माध्यमातून ही संधी आपल्या सर्वांना मिळालेली आहे साक्षरतेचा प्रचार करण्यासाठी अधूनमधून थोडं त्यांचंही स्मरण करू, थोडा जल्लोष थोडं चैतन्य त्यामुळे निश्चितच या वारीमध्ये आणूया. त्यामुळं आता जातोय आपण एक सुंदर अभंग कानडा राजा पंढरीचा. राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रगटला असा विठेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विठेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी मुखे ठाकले भीमे काठी मुखे ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणू की कुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा खानाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो खानाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. खरोखरच एक वेगळंच चैतन्य अभंगाबरोबर आपल्यासोबत येतं आणि या अभंगातूनच नमूद केलेलं आहे की ईश्वरानं कितीतरी रूपामध्ये कितीतरी गोष्टी ह्या चांगल्या आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत आणि तेच घेऊन आपल्याला आता पुढं जायचं आहे. आणि हे करत असताना हे जे असणारे असाक्षर आहेत तर या असाक्षरांचं सर्वेक्षण मात्र लवकरात लवकर करून आपल्याला त्याची नोंदणी करायला विसरायचं नाही आहे. आणि हे जे आता सध्या दिंडीतून झालेलं जे सर्वेक्षण आहे तेही लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कारण पुढची कार्यवाही करण्यासाठी. पुन्हा एकदा येतोय आपण या हॅलो. वारी साक्षरतेची उल्हास नवभारत साक्षरता अभियान सन 2022 ते 2027 या उपक्रमाअंतर्गत स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळ स्वरचित गीतांचा खजिना आपणासमोर सादर करीत आहोत. तर यानंतर सुंदर असं गीत सादर होईल. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई
साक्षरतेची. गाव शहरी गल्लोगल्ली प्रवाहित होता ज्ञानगंगा. डौलाने विश्वात फडकेल 100% ज्ञान साक्षर तिरंगा. डौलाने विश्वात फडकेल 100% ज्ञान साक्षर तिरंगा. शिकू एक एक निरक्षर अवघे जन करू साक्षर. शिकू एक एक निरक्षर अवघे जन करू साक्षर. हटवू अंधार ज्ञानाचा, हटवू अंधार अज्ञानाचा, लावू दीप ज्ञानाचा. नवभारत साक्षरता घरोघरी ज्ञान समृद्धीचे निर्माणदारी. नवभारत साक्षरता घरोघरी ज्ञान समृद्धीचे निर्माणदारी. टाळ चिपळी घेऊन हाती पुस्तक पाटी लावू माथी. टाळ चिपळी घेऊ हाती पुस्तक पाटी लावू माथी. अंक अक्षर गिरवू जगी साक्षरता मिरवू. अंक अक्षर गिरवू जगी साक्षरता मिरवू. नवभारत साक्षरता घरोघरी ज्ञान समृद्धीचे निर्माणदारी. यानंतर खंडोबाचं गोंधळ या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. वारी साक्षरतेची या अभियानांतर्गत उल्हास नवभारत साक्षरता अभियान सन 2022 ते 27 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, राज्य साक्षरता केंद्र, महाराष्ट्र पुणे वारी साक्षरतेची